नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत. हनुमान हे तोंडावरती बोलतोय. हनुमान म्हणतो, मी रामचंद्रांचा दूत बनून आलोय. तुम्हाला सल्ला देण्याकरता आलोय की जर खरोखर तुम्हाला तुमचे प्राण आणि लंकेचे सौंदर्य प्रिय असेल तर आपल्या पापाचे प्रायश्चित्त घ्या. भगवती जानकीला घेऊन भगवंताकडे चला. हा निरोप देण्याकरता आलोय. हनुमान बंधनात आहे, पण आत्मविश्वास संपन्न आहे. रावणाने विचारले, तू जर दूत बनून आलास तर अशोक वाटिकेचा विध्वंस का केलास? या सर्व प्रकरणाचे वर्णन करताना गोस्वामी तुलसीदासांनी फार विनोदी संवाद लिहिले आहेत. वाल्मिकींचे संवाद गंभीर आहेत. हनुमंतांनी उत्तर दिले, अशोक वाटिकेचा विध्वंस करण्यामागे माझ्या मनात एकच हेतू होता. मला तुमच्या सभेत पोचण्याकरता काहीतरी युक्ती करायची होती. त्याशिवाय मला इथे आणलं नसतं. गुन्हेगार म्हणून का होईना मी एकदा आलो खरा. मला तुझी सभा बघायची होती. रावण संतापला, म्हणाला, याला ठार मारा. त्यावेळी बिभीषण ताडकन उठले, म्हणाले, महाराज, दूत अवध्य आहे. दूताला ठार मारता येत नाही. त्याने काही गुन्हा केला तर शिक्षा करता येते. हनुमंतांच्या एक गोष्ट लक्षात आली की रावणाच्या सभेत सगळे पापी नाहीत, इथे धर्मात्मा पण आहेत. आता हनुमंत विचार करतायत की प्रभूंकडून लंका दहनाचा संदेश आलाय, तेव्हा प्रभूंचे ते काम कसे करावे. त्यांनी सरस्वतीला प्रार्थना केली. इतक्यात रावण म्हणाला, या वानराचे शेपूट जाळून टाका. देवी सरस्वतीने हनुमंतांची प्रार्थना ऐकली. हनुमंतांनी विचार केला, लंकेचे साहित्य वापरून लंका जाळायची. या प्रसंगाचे बहारदार वर्णन नाथांनी भावार्थ रामायणात केले. शेपूट जाळायचे म्हणजे प्रथम शेपटाला कापड गुंडाळले पाहिजे. हनुमंत आपली शेपूट सतत वाढवीत राहिले. सगळे कापड दुकानदार येत आहेत. हनुमंतांची शेपटी बांधण्यासाठी कापड देत आहेत. कोणी म्हणता आमच्याकडून 5 तागे, दुसरा म्हणतो 10. रावणाला खुश करण्याकरता एका दुकानदाराने अख्खे दुकान घोषित केले. हनुमान फक्त दुकानदारांचे चेहरे पाहून ठेवतायत. हनुमंतांचे शेपूट मोठे 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 होत चालले. वर्णनात जरा अद्भुत रस आहे. शेपूट भिजवण्याकरता तेलाची आवश्यकता आहे. सगळे तेली पुढे आले. आमच्याकडून 5 बॅरल, दुसरा म्हणतो 10 बॅरल. हनुमान या तेल्यांचेही चेहरे पाहून ठेवतोय. मग हनुमंतांची धिंड काढण्यात आली. लोक हनुमंताला काय काय फेकून मारतायत. कोणी कांदे, कोणी चपला, कोणी दगड. ही धिंड हनुमंतांच्या पथ्यावर पडली. या निमित्ताने त्यांना लंकेतले सगळे रस्ते बघून घेतले, सगळ्या दिशा पाहून घेतल्या. हनुमंत म्हणजे फोटोग्राफिक मेमरी. त्यांना फार काही पाठ करावे लागत नव्हते. शत्रूच्या राजधानीतले रस्ते ठाऊक असणं युद्धाला फार उपयोगी असतं. हनुमंताला सगळ्या ठिकाणी हिंडवलं, मुख्य ठिकाणी आणलं आणि इंद्रजिताच्या शुभ हस्ते त्याच्या शेपटीला आग लावली. त्या वेळ हनुमान सगळं सोसत गेले. आता त्यांनी काय केलं, त्या पाशाला अजिबात न तोडता शरीर एकदम संकुचित केलं आणि टुणकन उडी मारून एका इमारतीवर जाऊन बसले. अरे, ते वानर सुटले, त्याला पकडा, वानराला धरा, असा आरडाओरडा लोक करू लागले. आता हनुमंत फार फिरत नाहीत. हनुमंत एकाच ठिकाणी बसले आणि शेपूट फिरवत राहिले. त्यांनी आपले शेपूट एका घरात घातले, बाहेर काढले, दुसऱ्या घरात घातले, बाहेर काढले. एक एक घर पेटवायला सुरुवात केली. ती आग पसरवायचे काम त्याच्या वडिलांनी म्हणजे वायुदेवांनी केले. वायुदेवाने असे काही काम केले की इकडे तिकडे चहूकडे आगच आग. वायुदेवांचा आविष्कार 49 प्रकारचा होता. सगळीकडे आग पसरली. रस्त्यावर माणसांची तोबा गर्दी झाली. महर्षी वाल्मिकींनी अद्भुत वर्णन केलंय. लोक म्हणतात, अरे धावा धावा, आपल्या घरी चला, पाणी आणा, लवकर आणा. प्रत्येकाचे घर जळते. कोण कोणाकरता पाणी आणणार? रावणाच्या पागा जळल्या, हत्तीखाना जळला, तबेले जाळून टाकले. शस्त्रास्त्रांच्या गृहात हनुमान गेले, दारुगोळा जाळला. लंकेमध्ये सगळीकडे आग आणि आग. चिरंजीवांनी आग लावायचे काम केले, वडिलांनी पसरवायचे काम केले. सगळ्या लंकेत आगीचा डोंब उसळला. एवढे असूनही हनुमंतांच्या शेपटीला काही झाले नाही. हनुमंताला आश्चर्य वाटले, आपल्याला चटका कसा पोळत नाही. सागराजवळ जाऊन विचार करू लागले, कसं झालं असं, माझ्या शेपटीला काहीच चटका का पोळला नाही. त्याचे एक फार सुंदर वर्णन महर्षी वाल्मिकींनी केले. हनुमंतांची शेपटी जळत आहे हे भगवती जानकीला कळताच ती प्रार्थनेला बसली. ती म्हणाली, हे अग्निदेवा, माझ्या हनुमंताला वाचव. तू अत्यंत तेजस्वी आहे, पण माझ्या हनुमंताकरता शीतल हो.
आजीवन जर प्रभू रामचंद्रांची एकनिष्ठपणे सेवा मी केली असेल तर हे अग्निनारायणा माझ्यावरती कृपा कर. हनुमंता करता शीतल हो, शीतो भव हनुमंत. आपल्या जीवनातील संकटे टाळण्याकरता कुणाचे तरी आशीर्वादही आपल्या पाठीमागे असायला हवे, हे लक्षात ठेवा. भगवती जानकीचे आशीर्वाद आहेत, ते हनुमंतांचे संरक्षक कवच आहे. हनुमंतांच्या लक्षात आले. त्याला वाटले निघण्यापूर्वी एकदा भगवती जानकीला भेटले पाहिजे. हनुमान जानकीकडे येतात आणि तिला प्रणाम करतात. हनुमंतांना एक उपाय सुचला. भगवती सीतेला म्हणाले, आई, अख्खी लंका जळतीये, कुणाचं लक्ष नाही. मला विश्वास आहे, तुम्ही माझ्या पाठीवर बसा, एका उड्डाणात भगवंतांकडे नेतो. रडायला नको, त्रास सोसायला नको, काही नाही. सीतेच्या ठिकाणी कुणी आधुनिक स्त्री असती तर म्हणली असती, वंडरफुल आयडिया, चलो. पण सीतेने काय उत्तर दिले? भगवती जानकीने 2 मुद्दे मांडले. ती म्हणाली, हनुमंता, तुला माझ्याबद्दल कितीही श्रद्धा असली तरी मी तुझ्या पाठीवर बसणं योग्य नाही. रावणाने मला स्पर्श केला तेव्हा मी पराधीन होते. स्वेच्छेने अशा प्रकारचा स्पर्श मी कुणालाच करू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की हनुमंता, मी काही वस्तू आहे की त्या पाप्याने मला चोरून आणले आणि तू मला चोरूनच परत घेऊन जाणार? मला हे चालणार नाही. जाऊन तू रामचंद्रांना निरोप दे की ज्या ज्या पापी मनुष्याने रावणाचे समर्थन केले त्या सर्वांच्या सहित रावणाला ठार मारा. सेना घेऊन या. रावणाचा प्रत्येक समर्थक मारला गेला पाहिजे. अयोध्येच्या राजस्नुषेवरती हात उचलण्याचा परिणाम काय असतो हे लंकेच्या लोकांना दिसले पाहिजे. तुझ्यासोबत मी निघून आले, त्यात माझ्या पतीच्या प्रतिष्ठेचं काय मग? त्याने मला चोरून नेले, तू पण मला चोरून आणले. याने रामाची प्रतिष्ठा लयाला जाईल. मी असं काहीच करणार नाही. तू जा. 2 महिन्यांचा अवधी आहे मला. प्रभूंना एवढंच सांग की या अवधीच्या आत इथे या. या ठिकाणी हनुमंतांच्या तोंडी एक सुंदर वाक्य आहे. ते सीतेला म्हणतात, आई, पतिव्रतेचे भूमीवर पडलेले अश्रू कधी व्यर्थ जात नसतात. माते, प्रभू येतील. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण करतील. सीतेने हनुमंताला दाखवून दिले, हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है. भगवती जानकीने प्रभूंना आपली खूण म्हणून आपले चूडामणी म्हणजे शिरोभूषण दिले. हनुमंतांचे नेमके कर्तृत्व. हनुमंतांनी लंकादहन केले ही गोष्ट आपल्याला वाटते तितकी सामान्य नाही. यामागे हनुमंताचे स्वतःचे चिंतन आहे. ते बुद्धिमतांवरिष्ठ आहेत. त्यांनी काय काय साधलं यात चे सांकेतिक वर्णन लंकादहनाचे अभियान सफल करून हनुमंत परत निघाल्यावर महर्षी वाल्मिकी करतात. महर्षी वाल्मिकी म्हणतात, हनुमंतांनी नेमके काय साधले? हनुमंत ही कामे सांकामे म्हणून केलेले नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही मला एवढं काम सांगितलं होतं तेवढं मी केलं असं म्हणणाऱ्यातले नाही. ते स्वयंप्रज्ञ आहे. काही माणसे सांकामे असतात, काही माणसं काम बिनसवणारी असतात. हनुमंत हे दोन्ही नाहीत. आपल्याला दिलेले काम पूर्ण केल्यानंतर उरलेल्या वेळेत कार्याला उपयोगी पडेल असं सर्व करून देणारे आहेत. त्यांचा मुख्य रोख लंका जयाकडे आहे. आता माझ्याकडे वेळ आहे, मी काय करावे? आळसात वेळ घालवण्यापेक्षा, अशोक वाटिकेमध्ये एखादं सुंदर झोप काढण्यापेक्षा, त्या ठिकाणी फळे खात बसण्यापेक्षा हनुमंतांनी प्रचंड कार्य उरकलं. हे काम त्यांनी लंकादहनाच्या माध्यमातून उरकलं. राक्षसान् प्रवरान् हत्वा नाम विश्राव्य चात्मनः समाश्वास्य च वैदेहीं दर्शयित्वा परंबलम नगरीमां कुलां कृत्वा वंचयित्वां च रावणं दर्शयित्वा बलं घोरं वैदेही अभिवाद्य च. एका लंकादहनातून हनुमंतांनी काय काय साधलं याचं वर्णन वाल्मिकी येथे करतायत. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, त्यांनी लंकेमध्ये दहशत निर्माण केली. यापूर्वी आपलं पाहिले की हनुमंतांनी असं वाटलंय की मी इतक्या ठिकाणी हिंडलो, कुठे भगवती जानकीची चर्चाच नाही. ह्याचा अर्थ लोकांनी रावणाच्या सीताहरणाच्या प्रसंगाला रावणाचा खाजगी प्रश्न म्हणून बाजूला ठेवला आहे. आमच्यावरती कर कमी आहेत का? आम्ही सुखात आहोत ना, खायला प्यायला मिळतंय, रस्ते चांगले आहेत, मजा चालली आहे. मग आमचा शासक त्याच्या खाजगी जीवनात कसेही वागो, काहीही करो, काय बिघडतंय आमचं? हनुमंतांनी निश्चय केला, जो ह्या लोकांना प्रायव्हेट इश्यू वाटतोय तो मी पब्लिक इश्यू करून टाकेन. लंकादहनाने सीताहरण ह्या अशोक वाटिकेतला आणि किंवा रावणाच्या अंतःपुरातला प्रश्न न राहता आता तो प्रश्न लंकावासी लोकांच्या जीवन मरणाचा बनलाय. सगळ्या लंकेत एकच तोबा तोबा झाला.
सगळीकडे एकच चर्चा, वानर आलं, अख्खी लंका जाळून गेलं. आपल्याला काही करता आलं नाही. पण हे वानर पण कसे हुशार होते बरे. रामचंद्रांच्या सेनेमधलं सगळ्यात दुबळं वानर येथे आले. आता लोकांनी हनुमंतांना दुबळे का म्हटले? कारण हनुमंतांचे रावणाच्या दरबारातलं भाषण. हनुमंतांनी रावणाला स्वतःचा परिचय देताना म्हटलंय की प्रभू रामचंद्राच्या सेनेतला सर्वात कमी बळ असलेला मी आहे. फक्त मला वेगानं पळता येतं म्हणून मला हे दौत्य कर्म करण्याकरता पाठवलं आहे. त्यांचं हे वाक्य आहे, प्रकृष्ट नहि प्रेष्यन्ते प्रेष्यन्ते हितरो जनः. हनुमंताने सीतेसमोर सर्वप्रथम सौम्य रूप धारण केलं होतं. प्रथम दर्शनी सौम्य रूपात जाणं आवश्यक पण होतं, नाही तर सीताच घाबरली असती. सीतेला वाटलं होतं की असले वानर हे राक्षस काकडीसारखे खाऊन टाकतील, पण या काकड्या कशा महागात पडतात हे भगवती सीतेला दाखवून देणं आवश्यक होतं. प्रसंगी आम्ही कसे रौद्र रूप धारण करता येतं हे माताजींना कळलं पाहिजे. 2 महिन्यांपर्यंत भगवती जानकीचा आत्मविश्वास कणभरही कंपित होता कामा नये. नाहीतर या आवेशात तिने आत्महत्या करून घेतली असती तर माझ्या प्रभूंचं काय होणार? लंकेच्या लोकांचे नीतिधैर्य खच्चीकरण करणे ही पहिली गोष्ट, तर भगवती जानकीचा आत्मविश्वास वाढवणे ही दुसरी गोष्ट, आणि लंकेच्या मंत्रिमंडळात फूट पाडणे ही तिसरी गोष्ट. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीरामचंद्रार्पणमस्तु.